नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आहे काकडीच्या शेतीबद्दल. म्हणजे जास्त नफा देणाऱ्या काकडी लागवडीची संपूर्ण प्रक्रिया, तीही यशस्वी शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित. चला बघूया. सुरुवातच करूया एका आकड्याने जो आपल्याला विचार करायला लावेल. तो आकडा आहे 13 टन. आता 13 टन ऐकून वाटेल की जमीन खूप मोठी असेल, पण नाही. हे उत्पादन आलंय फक्त 12 गुंठे जमिनीतून. म्हणजे विचार करा, 1 एकराच्या 3ऱ्या भागापेक्षाही कमी जागेत एवढं मोठं उत्पादन. हा अनुभव आहे विश्वनाथ मारुती गुजर नावाच्या एका शेतकऱ्याचा. ते काय म्हणतात बघा, फळाचा आकार, रंग आणि गुणवत्ता इतकी चांगली आहे की बाजारातले व्यापारी खास या मालाची वाट बघतात. म्हणजे त्यांची यशोगाथा आपल्याला दाखवते की योग्य पद्धती वापरल्या तर काय होऊ शकतं. चला तर मग याच विषयात जरा खोलवर जाऊया. आपण हा सगळा प्रवास टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. म्हणजे अगदी जमिनीच्या तयारीपासून ते थेट माल बाजारात विकून नफा मिळवण्यापर्यंतचे हे 5 महत्त्वाचे टप्पे आपण पाहणार आहोत. तर पहिला टप्पा येतो पायाभरणीचा, म्हणजे जमीन आणि योग्य वाणाची निवड. कारण खरं यश हे बी लावण्याआधीच सुरू होतं. सगळ्यात आधी जमिनीला ताकद देणं गरजेचं आहे. लागवडीपूर्वी बेडमध्ये काही आवश्यक पोषक तत्वांचा बेसल डोस मिसळायला हवा. म्हणजे 3-4 ट्रॉली शेणखत, 150 किलो DAP किंवा मग 10-26-26, सोबतच MOP आणि सिंगल सुपर फॉस्फेट. याने काय होतं, तर पिकाला वाढीसाठी एक मजबूत पाया मिळतो. आता ही स्लाइड खूप महत्वाची आहे, ती म्हणजे वाणांची निवड. शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार नोवेल ग्लोरी प्लस, आर्डोर अक्षय आणि श्रीकर सोनिका हे 3 वाण उत्पादनाच्या बाबतीत आणि बाजारातल्या मागणीत सातत्याने चांगले ठरले आहेत. म्हणजे मुद्दा हा आहे की आपला माल कोणत्या बाजारपेठेत जाणार आहे हे बघून वाण निवडलं पाहिजे. पुढचा एक महत्त्वाचा निर्णय असतो की रोपं लावायची की थेट बियाणं पेरायचं. बघा, नर्सरीतून तयार रोपं आणून लावली तर पहिली तोडणी तब्बल 15-20 दिवस लवकर होते. सुरुवातीचा आळवणी आणि फवारणीचा खर्च वाचतो, पण वेळ वाचतो, हे महत्त्वाचं. ठीक आहे, तर पायाभरणी झाली. आता पुढचा टप्पा येतो लागवड आणि संगोपनाचा. म्हणजे रोपं जमिनीत लावून त्यांना सुरुवातीच्या काळात योग्य पोषण कसं द्यायचं हे पाहूया. सुरुवातीचे दिवस खूप नाजूक असतात. त्यासाठी ह्या 5 आळवण्या फार महत्त्वाच्या आहेत. पहिली मुळांच्या संरक्षणासाठी, दुसरी पोषक तत्व शोषून घेण्यासाठी, तिसरी व्हॅल्यूम फ्लेक्सीसारखी जी रसशोषक किडींपासून बचाव करते, चौथी सूत्रकृमींपासून संरक्षणासाठी आणि 5वी म्हणजे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनाससारखे फायदेशीर जीवाणू जे जमिनीचा आरोग्य टिकवतात. ही योजना पिकाचा पाया मजबूत करते. आता पाणी व्यवस्थापनाबद्दल कृषी सल्लागार राहुल वाडेकर काय म्हणतात ते ऐका. जास्त पाणी दिले तर 100% डाउनी मिल्ड्यूचा अटॅक येणार. त्यांचं म्हणणं आहे की जमिनीचा वरचा थर कोरडा दिसला पाहिजे, म्हणजे रोपाला जेवढी गरज आहे तेवढंच पाणी द्या. ही एक सामान्य चूक आहे जी टाळायलाच हवी. जसं रोप मोठं होतं तशी त्याची खाण्यापिण्याची गरजही बदलते, नाही का? त्यामुळे विद्रव्य खतांचं एक वेळापत्रक पाळणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या वाढीच्या काळात 19-19-19, मग फुलोऱ्याच्या वेळी 12-61-00, पुढे फळधारणा होताना 00-52-34 आणि तोडणीच्या काळात 13-00-45 आणि 00-00-50. असं योग्य वेळी योग्य खत दिलं पाहिजे. चला, रोपं आता जोमाने वाढायला लागली आहेत. मग पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे वाढीच्या व्यवस्थापनाचा. यात वेलांचं व्यवस्थापन कसं करायचं हे फार महत्वाचं आहे. आता इथे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. हे वेल जमिनीवरच सोडून द्यायचे की मांडावावर चढवायचे? आणि याचं जे उत्तर आहे त्यावरच आपला नफा अवलंबून आहे. अनुभवी शेतकरी अगदी स्पष्टपणे सांगतात की मांडव पद्धतच वापरायला हवी. का? कारण त्यामुळे हवा खेळती राहते, रोगराई कमी होते, फवारणी करणं सोपं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं, फळं सरळ, स्वच्छ आणि चांगल्या प्रतीची मिळतात. जमिनीला लागून खराब होत नाहीत, म्हणजे तोडणीही सोपी होते. पण मग मांडावाला खर्च येतो, बरोबर? तर त्यासाठी आता एक चांगला पर्याय आलाय. पारंपरिक सुतळीऐवजी नायलॉनची जाळी. सुतळीचा खर्च जिथे 15-18 हजार येतो तिथे जाळी साधारण 6 हजारात बसते. शिवाय मजुरी वाचते आणि ही जाळी नीट वापरली तर 2-3 हंगाम टिकते. म्हणजे हा एक हुशार निर्णय आहे. ओके, तर आता आपलं पीक चांगलं वाढलंय, मांडवावर चढलंय. आता वेळ आहे पिकाचं संरक्षण करण्याची आणि काढणीची तयारी करण्याची. बघा,
रोग आल्यावर उपाय करण्यापेक्षा तो येऊच नाही म्हणून आधीच फवारणी करणं कधीही चांगलं. भुरी, डावणी, रसशोषक किडी या सगळ्यांवर वेळेवर नियंत्रण मिळवलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फळ वाकडं होऊ नये म्हणून कॅल्शियम आणि बोरॉनच्या फवारण्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण सरळ फळालाच बाजारात भाव मिळतो. आणि जर हे सगळं व्यवस्थापन आपण योग्य प्रकारे केलं तर लागवडीनंतर अवघ्या 35 दिवसात पहिली तोडणी सुरू होऊ शकते आणि मग उत्पादनाचं एक अविरत चक्र सुरू होतं. चला, आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया, शेतापासून बाजारापर्यंत. कारण शेवटी आपण जे काही करतोय ते नफ्यासाठी, आणि त्यासाठी बाजाराला काय हवंय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे वाक्य बघा, व्यापारी ही गुणवत्ता ओळखतात. ते खास या काकडीची मागणी करतात आणि जास्त पैसे देण्यास तयार असतात. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपलं ध्येय फक्त जास्त उत्पादन काढणं नाही, तर असा माल तयार करणं आहे जो स्वतःची मागणी निर्माण करेल. मग या काकडीला चांगला भाव का मिळतो? तर त्याची काही कारणं आहेत. एकसारखा गडद हिरवा रंग, सालीवर एक नैसर्गिक चमक, आकार अगदी सरळ आणि दंडगोलाकार, चवीला कमी कडू आणि पोत घट्ट, भरीव. हे 5 गुणधर्म व्यापारी आणि ग्राहक शोधत असतात. आणि हेच साधणं महत्त्वाचं आहे. आणि याचा परिणाम काय होतो? तर इतर वाणांच्या तुलनेत प्रति किलो 2 रुपये जास्त मिळतात. म्हणजे विचार करा, गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे केवळ माल विकणं सोपं होत नाही, तर प्रत्येक किलोमागे आपला नफा थेट वाढतो. तर जमिनीच्या तयारीपासून ते थेट विक्रीपर्यंत या पद्धतशीर नियोजनाने नफ्याचं समीकरण बदलता येईल का, यावर नक्की विचार करा. यशस्वी काकडी शेतीवरचं आपलं हे सविस्तर विवेचन इथेच संपत आहे.